सोयगाव तालुक्यातील वरखेडी शिवारातील शेतकऱ्यांनी मातीत दाबून ठेवलेले घातक रसायने पावसामुळे विरघळून नाला बिल्डिंग व पाझर तलावातील झाले दूषित। सदर घातक रसायन विरघळल्यामुळे त्याची दुर्गंधी परिसरात पसरून शेतकऱ्यांना होत आहे मोठा त्रास। ही बातमी आहे सोयगाव प्रतिनिधी प्रवीण तायडे यांच्याकडून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वरखेडी शिवारातील अज्ञात घातक रसायने टाकल्यामुळे या परिसरातील असलेला नाला बडिंग व पाझर तलावातील पाणी हे दूषित झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तोंडापूर तालुका जामनेर जळगाव जिल्ह्याच्या व संभाजीनगर जिल्हा हद्दीत गेलेल्या कित्येक दिवसांपासून पडून असलेल्या घातक रसायनाचा त्रास वरखेडी तालुका सोयगाव शिवारात असलेल्या शेतकऱ्यांनी शेतजमिनीत दाबून टाकलेल्या घातक रसायनाच्या पावडरचे पाणी जमिनीतून झिरपत नाला बंडिंग व पाझर तलावात जमा झाल्याने नाला बंडिंग व तलावात संपूर्ण पाणी दूषित झालं आहे। यापूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने या परिसरातील घातक रसायने वाहून देण्यात आले होते, मात्र संबंधित शेतकरी यांनी काही प्रमाणात यातील काही घातक रसायनाच्या गोण्या मातीत दाबून ठेवल्या होत्या। त्या मातीत दाबून ठेवलेल्या गोण्यांमध्ये पावसामुळे भिजल्याने व त्यात पाणी आल्याने त्यातील पाणी झिरपून जवळ असलेल्या नाला बंडिंग मध्ये साचले आहे। त्यामुळे संपूर्ण नाला बंडिंग दूषित होऊन तसेच पाणी खाली असलेल्या पाझर तलावात व तलावातून ते पाणी गावच्या शेजारी असलेल्या नदीपात्रातून जाऊन गाव परिसरातील विहीर व बोरवेलला जात आहे। नाला बंडिंग परिसरात पावसामुळे दुर्गंधी पसरली असल्याने शेतात काम करणे शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे। दुर्गंधीमुळे आसपासच्या शेतात शेतकरी व शेतातील कामासाठी येणाऱ्या मजुरांना श्वसनाचा त्रास होत असल्याने मजूर वर्ग शेतात काम करण्यास नकार देत आहे। दूषित पाणी जंगलातील वन्य प्राणी व गुरांच्या आरोग्याला हानिकारक ठरत आहे। या संदर्भात या परिसरात असलेले शेतकरी मिठू सिंग राठोड, माजी ग्रामपंचायत सदस्य हरिनगर गोविंद राठोड, सुभाष राठोड, साळुंखे, इंदल जाधव, सुनील परदेशी यांच्याकडून तक्रार करण्यात आली आहे।